नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. रस्त्यांचे जाळे विणून देशाला प्रगतीपथावर नेणारे नितीन गडकरी यांचे पंख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी छाटले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नाही. इथपासून असे तर्कवितर्क राज्यभर सुरू होते. मीडियामध्ये गडकरी जणू काही गडकरींवर फार मोठा अन्याय झाला आहे अशा थाटामध्ये गडकरींबद्दल गडकरींचे विरोधक प्रेम व्यक्त करताना दिसत होते. एवढेच नाही तर एका पक्षाला तर एवढी घाई झाली की त्यांनी तुम्ही आमच्यात या अशी खुली ऑफर गडकरींना देऊन ते मोकळे झाले. तर काहींनी विचारलं, गडकरी गप्प का गप्प बसतायत गडकरी? पहिल्या यादीत नाव नाही, या नेत्याचं आहे, त्या नेत्याचं आहे, त्या आणि गडकरींचं नाही. एवढेच नाही तर शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतांनी सांगितलं की नागपुरातून गडकरींचं तिकीट कापणार आणि तिथून मोदी उभे राहणार. ह्या राजकारणाचा भाग आपण बाजूला ठेवू, पण गडकरींबद्दल जी मागच्या आठवडाभर चर्चा सुरू होती ती आज समाप्त झाली आणि मेरिट लिस्ट म्हणजे ज्या मेरिटचे जे मंत्री आहेत त्यामध्ये गडकरींचं नाव आहे. आज भाजपच्या महाराष्ट्रात जी यादी आज पहिल्या 20 खासदारांची यादी जाहीर झाली त्यात गडकरींचं नाव आहे. हे पाहून त्यांच्या कदाचित जे काल परवापर्यंत गडकरींनी आमच्यात यावं, गडकरीवर अन्याय झाला असे म्हणणारी मंडळी आता शांत झाली असतील. तिकडे गडकरींची राज्यात चर्चा, इकडे नगर जिल्ह्यात ती प्रामुख्याने दक्षिणेत कुणाला तिकीट मिळणार म्हणजे अशी चर्चा होती की भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना भाजप तिकीट देणार नाही, त्याऐवजी त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तिथून लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. आणि हे इतकं छातीठोकपणे सांगितलं जात होतं. काल आपण त्यावरच चर्चा केली. त्या चर्चेचं आपलं केंद्रस्थान त्या कालच्या टक्के टोनपेच्या भागाचं केंद्रस्थानी असलेला मुद्दा हाच होता की जी मंडळी सांगत होते की सुजयदादांना तिकीट मिळणार नाही ती मंडळी मात्र त्यांच्या तोला मोलाचा उमेदवार कोण हे सांगायला मात्र कचरत होती किंवा त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. आणि आपण कालच्या टक्के टोनपेमध्ये सुद्धा याच मुद्द्यावर केंद्रस्थानी ठेवून चर्चा केली की विखे पाटलां एवढा बलाढ्य उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे उपलब्ध नाही. तो असता तर कदाचित मग त्या विचार करण्याला किंवा तो तर्क लढवायला जागा होती. मग आपण आता असा विचार करू की भारतीय जनता पक्षाने जर निष्ठावंतांची नाराजी होती, निगेटिव्ह मतं होती आणि निगेटिव्ह मतं नेहमी जास्त चर्चा करतात, तसं निगेटिव्ह मतं असतील, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असेल, मूळ भाजपचे लोक नाराज असतील, ते जे काही दृश्य स्वरूपात दिसत होतं तरीही तिकीट का दिलं असावं हे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर त्याचं आपल्याला असा तर्क लढवता येईल की विखे पाटलांचा म्हणजे विखे परिवाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांच्याशी थेट संपर्क कालही होता, आजही आहे. आणि मोदींचे आणि शहांचे मोठे कार्यक्रम त्यांनी या मतदारसंघात म्हणजे नगर जिल्ह्यात आयोजित केले. मोठ्या नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठी यंत्रणा लागते, जशी यंत्रणा निवडणूक लढवायला सुद्धा लागते. ही त्यांची जमेची बाजू होती की मोदी आणि शहा या दोघांनीही एकदा नव्हे बऱ्याचदा त्यांची ग्राउंडवरची यंत्रणा बघितली. तिसरा मुद्दा आहे, मागील निवडणुकीमध्ये त्यांनी 7 लाख मतं मिळवली डॉक्टर सुजय विखे पाटलांनी. एवढी मतं आतापर्यंत दादा पाटील शेळके यांच्यापासून दिलीप गांधींपासून ते काल परवापर्यंत जी आता मागची निवडणूक झाली सुजयदादांची त्या निवडणुकीच्या आधीच्या निवडणुकीपर्यंत कुणालाही मिळवता आली नाही. ही 7 लाख मतं भाजपच्या लाटेत मिळालेली असली तरी पक्षाच्या बाहेर जाऊन स्वतःची मताची बेगमी करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षाने त्यांना पुन्हा तिकीट दिलं. आता हे मोदी आणि शहांशी असलेला निकटचा संपर्क, मोठी यंत्रणा, इतका मोठा बलाढ्य उमेदवार दुसरा नसणे, त्याचबरोबर 40,000 कुटुंबापर्यंत राष्ट्रीय वयोश्री योजना त्यांनी पोहोचवली.
म्हणजे 40,000 कुटुंबाशी त्यांनी गेल्या 5 वर्षात थेट संपर्क केला, ते त्यांच्या घरात गेले, घरापर्यंत गेले. याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की त्यासाठी यंत्रणा किती मोठी लागते याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना आहे. मी तीनदा यंत्रणा हा शब्द यासाठी वापरतो की लोकसभा निवडणूक प्रस्थापित मंडळींना ज्यावेळेस लढवायची असते त्यावेळेस त्यांच्याकडे मोठी यंत्रणा असावी लागते. ती यंत्रणा यांच्याकडे आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मगाशी जे आपण तुम्ही म्हणाल गडकरींची काय मध्येच तुम्ही गडकरींच्या उमेदवारीने तुम्ही या भागाची सुरुवात का केली, तर गडकरी हे भारतीय जनता पक्षाचा चेहरा आहेत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेल्या मंडळींच्या ताकदीवर उभा आहे आणि त्यातलं केंद्राचं नेतृत्व सक्षम असल्यामुळे बाहेरून हे जे संस्थानिक घेतले त्यावर या पक्षाची जरब आहे. कारण मोदी आणि शहांसारखं सक्षम नेतृत्व आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीसांसारखं एक चतुरस्र व्यक्तिमत्व नेतृत्व राज्यात आहे. या मंडळींना ज्यावेळेस देश चालवायचा असतो, भारतीय जनता पक्ष हा कुठल्याही कुटुंबाचा पक्ष नाही, त्याचा एक राष्ट्रीय म्हणून एक अजेंडा आहे जो की आपण राम मंदिरांपासून तर थेट समान नागरी कायद्यांपर्यंत आपण त्यावर वारंवार चर्चा करतो. तो जर राबवायचा असेल तर संख्याबळ हवं असतं आणि संख्याबळ जर हवं असेल तर मग निष्ठावान मूळ भाजपचे हा मुद्दा बाजूला ठेवून इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करावा लागतो. इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटलांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली. आता या उमेदवारी मिळण्याच्या आधी मीडियामधून आणि राजकीय नेत्यांमधून जी तर्कवितर्क लढवले जात होते त्याचं कारण असं आहे, त्याचं उत्तर सुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटलांनी मध्यंतरी त्यांच्या एका विधानातून मिळतं. त्यांनी सांगितलं की आम्ही इतरांना त्रास देतो म्हणून आम्हाला निवडणुकीत त्रास होतो. त्यांच्या या पूर्वीच्या वाक्याचा प्रत्यय त्यांची उमेदवारी मिळवण्यापूर्वी ज्या चर्चा झाल्या त्यांच्या विरोधात जी लॉबी सक्रिय झाली त्याचं उत्तर त्यांनी त्याच वेळेस यापूर्वीच देऊन टाकलं आहे. ते मी तुम्हाला वाक्य त्यांचं पुन्हा एकदा सांगतो. आम्ही इतरांना त्रास देतो म्हणून प्रत्येक निवडणुकीत आम्हाला त्रास होतो. एवढ्याच पुरता हा विषय मर्यादित होता. तिकडे भारतीय जनता पक्ष कोण कुणाला त्रास देतो, कोणामुळे कुणाला त्रास होतो हे पाहण्याऐवजी त्यांना एक एक जागा वाढवायची आहे. त्यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे आणि सत्तेत त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी यायचा आहे. म्हणून मूळ निष्ठावान कर्तृत्ववान नितीन गडकरी यांना पुन्हा स्थान मिळालं. त्याचबरोबर इथे इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यांना का उमेदवारी मिळाली या तर्कावर आधारित मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.